साहेब येऊ का? या. नमस्कार, मी अविनाश पाटकर. ते हेरिटेज बिल्डिंगचं काम होतं ना, रिडेव्हलपमेंटचं, ते टेंडर त्या संदर्भात बोलण्यासाठी मी आलोय. बोला. टेंडर मला द्या साहेब. का? सर, एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. साहेब, अहो आजपर्यंत मी केलेल्या स्कीम्स बघा ना तुम्ही. रिडेव्हलपमेंट मध्ये माझा हात कुणी धरूच शकत नाही साहेब. अशा बिल्डिंग्स बांधल्यात. आणि मेवा आणलाय तुमच्यासाठी. मेवा किती? 1,00,000 रुपये. नाही, 1,00,000 रुपये आत्ता. एकदा टेंडर माझ्या नावावर करा, यानंतर तुमची सेवा करणं माझा धर्म. तुम्ही इथे एक मिनिट. मी प्रसाद कामतांना भेटायला आलोय, तुम्हाला नाही. ते आज रजेवर आहेत, त्यांचा चार्ज माझ्याकडे आहे. नाही पण बरं झालं, तुझी खरी लायकी कळली मला. तुला माहिती आहे तू मला लाच देतोयस ते? खरं तर ना तुझ्यावर गुन्हाच दाखल करायला पाहिजे. नाही साहेब, प्लीज 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 असं करू नका. प्लीज असं करू नका. हे जे प्रसाद कामत आहेत, हे पैसे घेतात मी म्हणून. शट अप. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी दुसऱ्यावर चिखलफेक करणार तू? तुला असा नाही सोडला पाहिजे. प्लीज प्लीज. नाही प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, प्लीज असं करू नका. माझं चुकलं, मला माफ करा. कळतंय, मला माफ करा प्लीज. तुला माफ करायचा? खरं तर माझ्या मुलीचा गुन्हेगार आहेस तू. तिला फसवून तिच्याशी लग्न केलंस आणि आता तिच्या अंगावर हात उगारतोस. लाज नाही वाटत? अरे तुझ्यापेक्षा ना 1000 पटीने चांगली मुलं येत होती तिला. सुखानं संसार केला असता तिने. आणि इथे तुझ्यावर ना गुन्हाच नोंदवला पाहिजे. नाही साहेब नाही. माझा नाही, तुम्ही तुमच्या मुलीचा तरी विचार करा सर. मी एकटाच आहे घरी कमावणारा. तुम्ही माझ्यावर केस टाकली, पोलिसांनी मला उचललं तर घराचं काय होणार? तुमच्या मुलीचं काय होणार? खरं तर ना तुझ्या कानफळात पिटवायशी वाटते मला. मारा मारा मारा. तुझी लायकी नाहीये तेवढी. आणि तुला मारून माझे हात खराब करायचे नाहीयेत मला. तिकडे उभं राहायचं, कान धरून माफी मागायची. मी का लाज वाटते? अपमान वाटतोय? 4 चौघात माझ्या मुलीच्या अंगावर हात उगारला, तिला काहीच वाटलं नसेल? कान धरून माफी माग नाही तर सॉरी 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 सॉरी. धरलेत मी कान. चुकलं माझं. आय एम सॉरी. हे उचलायचं आणि निघायचं. काय टेंडर बेंडर मिळणार नाही तुला. आउट.
अनु, काही झालं तरी तू खचायचं नाहीयेस, हरायचं नाहीयेस. तुला उभं राहावंच लागेल. तुला अविनाशचा स्वभाव तर माहिती, त्यांना राग आला की ते काही करतात, पण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे आणि एक ना एक दिवस त्यांना याची जाणीव होईल की ते चुकीचं वागतायत. या संसाराची लय बिघडवून तुला चालणार नाही. हा संसार तुला काही झालं तरी जपावा लागेल. कुणाला यातलं काही कळता कामा नये, विशेषतः मुलांना, कारण त्यांचे वडील त्यांच्या नजरेतून उतरू नये असंच वाटतं मला. आजकाल हिची कुरकुर खूप वाढत चालली आहे. आता काय म्हणे ताप आलाय. आता दिवसभर घरातली कामं आपल्याला करावी लागतील या भीतीनं पोटात गोळा चाललाय माझ्या ग बाई. कशाला? नाही नाही, आपण ऑर्डर करूया. हो चालेल चालेल. प्रथम, ए प्रथम, काय? हे बघ, नाक्यावरचा बाबू आहे ना, त्याच्याकडून 4-5 प्लेट भुजिंग घेऊन ये जा. ए, मी नाही आणणार. मला चालायला कंटाळा येतो. अरे तू मला बाईक घेऊन देणार होतीस ना? हो रे बाबा, घेऊन देते तुला. आता जा चालत. ठीक आहे, पण माझ्या फ्रेंड्सची पार्टी होती, सो मला 1000 रुपीज देशील ना? ते किती? आजी 1000 रुपये. काय रे मेल्या, मला ब्लॅकमेल करतोस? आई द्या हो, एकुलता एक नातू आहे तुमचा, त्याचे नाही लाड करणार तर कोणाचे करणार? हो मी देईन, पण 1000 नाही, 5000 देईन तुला. काय? हा 5000 रुपये? नाही नाही नाही, 500 रुपये, 500 रुपये. हा जा. ठीक आहे. आणेल आता. काय झालं असेल आईला? काल तर चांगली आनंदात गेली होती, मग आज अशी अवस्था का झाली असेल तिची? तिचा चेहरा उतरलाय, तिला ताप येतोय. ती काही सांगणार नाही, पण मी तिचीच मुलगी आहे. नक्कीच नेहमीप्रमाणे बाबा तिला काहीतरी बोलले असणार, नाहीतर काहीतरी शिक्षा दिली असणार. तेव्हा हे सगळं थांबव. मला माझ्या आईला असं दुःखी नाही बघवत. तिला लवकर बरं वाटू दे. अनु आईनी चहा. ए, आता वहिनी चहा नाही करणार, तुझ्या हाताने करून घे आज. का? तुझ्या लाडक्या वहिनीला बरं नाहीये बाबा. नाही म्हणजे कालच्या फुकटच्या जेवणाचं अपचन झालंय की भाऊजींच्या प्रेमाचं, त्यांनाच माहित. तुला काल रात्री यायला का उशीर झाला? नाही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून पिझ्झा पार्टी केली काल, तुझी किती वाट बघितली आम्ही. अच्छा, अगं काल मी माझ्या फ्रेंड सोबत कारने घरी येत होते ना, तर नेमकी रस्त्यात गाडीच बंद पडली. रात्रीचे जास्त वेळ बाहेर थांबू नकोस. हल्लीचे दिवस कसे आहेत माहितीये ना तुला. आता मी तुझ्यासाठी 2-3 स्थळं बघितली. आई, एकदा का तुझं लग्न झालं की माझी जबाबदारी संपली. नाही आई, म्हणजे तुमचं सगळं बरोबर आहे, लग्न वेळेत करायलाच हवं, पण लग्नासाठी पैसे लागतात आणि पैसे अनुच्या हातात आहे. नाही म्हणजे ती देईल का सुखासुखी? तिच्या बापाचे आहेत पैसे, माझ्या नवऱ्याचे आहेत पैसे. जर नाही दिले ना तर घराच्या बाहेर हाकलून देईन मी तिला. आई, सकाळपासून हे क्राईम शोज बघणं बंद कर बघू. सकाळपासून असलेच विचार करतेस आणि मग त्या गरीब बिचाऱ्या अनुला टार्गेट करतेस. तुला का एवढा पुळका? काही बिचारी नाही, पक्की बनेल आहे ती. तुमची लाडकी वहिनी ना अजून झोपून आहे. नाही म्हणजे आजचा चहा, नाश्ता, डबा सगळं ऑफिसच्या कॅन्टीनला खा. हा, अनु अजून झोपली? हे तब्येत बरी आहे ना तिची? आहे, अजून जिवंत आहे ती. असा काळजी करतोस की जणू काही ती गेलीच. नाहीतर काय, तिच्या नवऱ्याला तिचं काही पडलेलं नाहीये, ते गेले कामाला निघून. यांचं बघा. तुम्ही सगळेजण ना एका माळेचे मणी आहात. जेव्हा तुमची तब्येत बरी नसते तेव्हा बरोबर नाचवता अनुला,
आणि आता आज तिची तब्येत बरी नाहीये तर तुम्ही हे असं बोलताय. तुम्हाला ना कदर नाहीये तिची. पिहू, अनुची तब्येत जास्त खराब आहे का? हो 102 ताप होता मगाशी मोजलं तेव्हा. अरे बापरे. अगं मग तिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. चल आपण घेऊन जाऊ. मी तिला गोळी देते आता, त्याने पण नाहीच उतरला ताप तर बघूया. बरं ठीक आहे, मी ऑफिसला निघालोय. काही वाटलं तर मला फोन कर, मी हाफडी घेऊन लगेच येतो. हो. हा चल. पिऊ इकडे इकडे बघू बघू काय आहे ते. अगं काय करतेस? आईला द्यायचंय, तिला गोळ्या द्यायच्या आहेत. अगं मला पण गोळ्या घ्यायच्या आहेत. मला एवढी भूक लागली ना, प्रथम येईपर्यंत मी थांबू शकत नाही. एक काम कर, कालचं उरलेलं आहे ना ते सगळं ते दे नेऊन तिला जा. आई तू पण कधी कधी अति करतेस हा. आत्ता अतिच करावं लागतं, त्याशिवाय माणसं काही टिकत नाहीत. वेल मैत्रिणींनो, आनंदाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुमच्या आनंदाचं सुखाचं कारण तुम्ही स्वतःच असता. कोणी आपल्याला गृहीत धरत असेल अगदी प्रेमाच्या नात्यात, प्रेमाच्या हक्काने, पण त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल ना, तर सरळ नाही म्हणायला शिका. अहो नाही म्हणण्यात काहीही अवघड नाहीये. हो म्हणतो इतक्यात सहजपणे नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणजे बघा, समोरच्याला तुमच्या नाही ऐकण्याची सवय लावणं तुमच्याच हातात आहे, होय की नाही? काय ग, काम आवरली? आई स्वयंपाक करते मी थोड्या वेळात, बाकीची कामं झाली आहेत. काय मेहरबानी नाही केलीस माझ्यावर? अशी आरामशीर बसू नको. हे बघ, मला माझ्या मैत्रिणीकडे जायचंय. जरा ही साडी इस्त्री करून दे. दर कोणी आपल्याला गृहीत धरत असेल अगदी प्रेमाच्या हक्काने, पण त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल ना, तर सरळ नाही म्हणायला शिका. सॉरी आई, स्वयंपाक करायला पण ताकद नाहीये माझ्या अंगात. नाही जमणार मला इस्त्री करायला. नाही जमणार? हे तू मला सांगतेस नाही जमणार म्हणून? आई ते तापामुळे ना खूप अंग दुखतंय. हो
प्लीज समजून घ्या ना, पायात त्राण नाही येत, उभी मी कशी बशी राहिले. ह एवढं खातेस ते जातं कुठं ग? अंगात त्राण नाही माझ्या. थांब, अविला येऊ दे, त्यालाच सांगते, तो तुला बरोबर करेल. हा मला नाही म्हणते, बघतेस मी. अगं ए, फोन तरी उचल. तुझ्या बापाने नोकर ठेवले नाहीत फोन उचलायला. हॅलो. हॅलो, अनुप्रिया बोलते ना? हो, कोण बोलतंय? अगं मी श्रीकांत बोलतोय. श्रीकांत सावंत, अवीचा मित्र, बासुंदी. अगं अविनाश कुठे आहे? मी त्याला कधीचा फोन करतोय, तो फोनच नाही घेत आहे. ते कामात असतील. नाही, मलाही तसं वाटलं तो कामात असेल, पण म्हटलं घरी असेल तर एक चान्स घेऊन बघावा. बाय द वे, तू कशी आहेस? सगळं ठीक आहे. ग्रेट. बाय द वे, तुम्ही आम्हाला घरी कधी बोलवणार आहात तुझ्या हातचं जेवण जेवायला? तुम्ही यांच्याशी बोला. हॅलो हॅलो. काहीतरी गडबड आहे दोघात. काल अवीची बायको सतत टेन्शन मध्ये दिसत होती आणि तोही तिच्याशी नीट वागत नव्हता. एकूणच दोघात नॉर्मल काही दिसत नव्हतं. अवीशी बोलायला हवं या विषयावर. नाही म्हणणं वाटतं तितकं सोपं नसतं. आधीच हे रागात आहेत. मी साडी प्रेस करायला नाही म्हटल्याचं अविनाशला जर समजलं तर आज पुन्हा चिडतील ते. मी नाही म्हणू शकत नाही. मला माझा संसार टिकवायचा, हे घर टिकवायचंय. त्यासाठी मला थोडी पडती बाजू घ्यावी लागली तरी माझी तयारी आहे त्याला. इकडे ती म्हातारी औषध शोधती आणि ही इकडे तिच्या साडीला इस्त्री करते. आता तुझी कशी वाट लावते ना ते बघच. अनु. हा वहिनी. आईंची औषधं कुठे ठेवलीस? नेहमीच्या जागेवरच आहेत. नाही आहेत तिथे. कधीपासून शोधतायत त्या. नाही जा बघ, नाहीतर परत तुलाच ओरडा बसेल. हा मी बघते. लवकर जा. हो आलेच. आई काय हवंय? अगं माझी औषधं कुठे ठेवली ती सापडत नाहीये. तिकडेच आहेत, नेहमीच्या जागेवर. अगं सापडत नाही म्हणून विचारते ना तुला. कुठे ठेवते तिचं तिला कळत नाही. ही बघा, घ्या. दिलेस तर मेहरबानी नाही केलीस माझ्यावर. ही बीपीची ब्यात तुझ्यापासूनच सुरू झालीये मला. अवीच्या लग्नाआधी चांगली ठणठणीत होती माझी तब्येत. जळायचा वास येतोय ना. मी गॅसवर तर काही ठेवलं नव्हतं. आई मी बघून आले. अनु, इथे काय करतेस तू? ते अगं
आलीस तर निदान ती इस्त्री नीट ठेवून यायचं होतंस ना. आईच्या साडीवर ठेवलीस. हे बघ काय केलंयस, हे बघ. अरे साडी जाळलीस तू. अरे देवा, माझी साडी जाळलीस. अगं इस्त्री करायची नव्हती तर सांगायचं होतं, पण साडी का जाळलीस? अरे देवा. आई मला नीट लक्षात आहे, मी इस्त्री उभी ठेवून आले होते. मग ती उभी इस्त्री चालत चालत जाऊन साडीवर बसली. आई मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी इस्त्री उभी ठेवूनच आले होते. तेव्हाच तर सीमा वहिनी आल्या तिथे, त्या मला म्हणाल्या की तुम्ही औषधं शोधताय म्हणून आले मी. एक मिनिट, नाही काय म्हणायचंय का तुला? नाही म्हणजे तू इकडे आल्यावर मी ती इस्त्री साडीवर ठेवली? अगं उलट वास आला ना, मी गेले स्वतः सगळ्यात आधी तुझ्या खोलीत. आई आहो, तोपर्यंत ती साडी जळून गेली होती. थांब, येऊ दे अविला. तुझे सगळे पराक्रम सांगते त्याला, बरोबर गायला सांगते तुला. थांब. आई अहो खरंच मी. कुठेस तू? बाहेर ये पण. हा, काय झालं? तू काय घरातल्या गोष्टी बाहेर सांगतेस? काय? नाही नाही म्हणशील ना. तू तू बापाकडे चाळ्या करतेस. अरे काय झालं? झालंय काय? माझं ते टेंडरचं काम होतं, त्यासाठी मी गेलो होतो. हिचा बाप होता तिथे. झालं, तुझं काम होणार नाही. अगं कामाचं जाऊ दे, त्या माणसाने काय केलंय ते ऐक. मला आधी बोलवलं, मला म्हणाले की माझ्या मुलीचा छळ करतोस तू. कसं कळलं त्यांना हे? त्यानंतर मला कान धरायला लावले, मला कान धरायला लावले. काय? माझा अपमान केला आणि मला हाकलून दिला. ऑफिस मधून बाहेर मला हाकलून दिला. कशाला चाड्या करतेस? मी खरंच काही केलं नाही, शपथ मी कोणाला काही सांगितलं. अरे मग तुझ्या बापाला काय स्वप्न पडलंय का? कोण आहे तो? अंतर्ज्ञानी आहे तुझा बाप का? तुझ्यासारखा बिंडोक वेडा आहे ज्याला आपोआप काही गोष्टी वाटतात? नाही तू थांब. तुझ्या बापाला तर शिकवलंच पाहिजे. आता मी जे करणार आहे ना, हे बापाला जाऊन नक्की सांगा. आता बघ मी काय करतो.